अत्यंत महत्त्वपूर्ण 6 अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. राज्यातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा, अर्जित रजा रोखीकरणाचा लाभ देण्याचे निर्देश. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबूसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. आदिवासी विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नाशिक यांनी दिनांक 21 जून 2018 रोजी जारी केलेल्या महत्त्वपूर्ण परिपत्रकानुसार शासकीय अनुदानित आश्रम शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अर्जित रजा एअरनल लीव्ह रोखीकरणाचा लाभ देण्याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. परिपत्रकात नमूद केल्यानुसार सर्व अपर आयुक्त तसेच प्रकल्प अधिकारी यांनी पात्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरणाचा लाभ देण्यासाठी आवश्यक कारवाई करावी असे निर्देश देण्यात आले आहेत. दिनांक 27 एप्रिल 2018 रोजी शासन पत्राचा संदर्भ देत शासकीय अनुदानित आश्रम शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर संचित अर्जित रजेचे रोखीकरण अनुज्ञेय असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असून सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या लाभामध्ये ही महत्त्वाची भर ठरणार आहे. पात्र कर्मचाऱ्यांनी संबंधित कार्यालयाकडे आवश्यक कागदपत्रासह अर्ज सादर करून ह्या लाभाचा फायदा घ्यावा असेही सूचित करण्यात आले आहे. 30 जून व 31 जुलै 2026 महत्त्वपूर्ण 5 मोठे शासन निर्णय. 30 जून व 1 जुलै 2026 रोजी राज्य शासनाने कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, आरोग्य कर्मचारी आणि शिक्षण विभाग आणि वित्त विभागाशी संबंधित एकूण 5 महत्त्वाचे शासन निर्णय GR जारी केले आहेत. पहिला, महिला व बालविकास विभागाचा अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन आणि प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी आवश्यक निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग, राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM अंतर्गत 10 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी अधिसंख्य पदे निर्माण करण्यास तसेच त्यासाठी आवश्यक खर्चास मान्यता देण्यात आली आहे. कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातील सहाय्यक संचालक, उपसचिव, व्यवसाय शिक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांना सन 2026 मधील नियतकालिक बदल्यामध्ये अंशतः सुधारित पदस्थापनेला मंजुरी देण्यात आली आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा 4था शासन निर्णय. सहाय्यक अधीक्षक, मुख्य लिपिक, कनिष्ठ लेखापरीक्षक, लेखापाल गट क ह्या संवर्गातून अधीक्षक व तत्सम सामान्य राज्य व सेवा गट ब पदावर पदोन्नती नंतर सुधारित पदस्थापना देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. वित्त विभाग, नवीन सेवार्थ प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कोकण, नाशिक, अमरावती, नागपूर विभागातील सर्व आहरण संवितरण अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना जारी करण्यात आल्या आहेत. अशा महत्त्वाच्या शासन निर्णयाची माहिती सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना, पेन्शनधारकांना, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारासाठी उपयुक्त ठरणार आहे. हे महत्त्वपूर्ण आपण शासन निर्णय बघितलेले आहे. अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनल लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका. असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील.